हॅलो स्टुडंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 4चा EVS 1चा लेसन नंबर 11 लुक इनसाइड द बॉडी बघणार आहोत. कॅन यू टेल व्हाय डज द चेस्ट एक्सपांड व्हेन वी ब्रेथ इन? म्हणजे आपण जेव्हा बघा श्वास घेतो तेव्हा आपली छाती का फुगते? किंवा द डॉक्टर पुट्स हर फिंगर ऑन युअर रिस्ट टू फील युअर पल्स. यू टू कॅन फील युअर पल्स. व्हॉट कॉज ऑफ थ्रोबिंग? म्हणजे तुम्ही तुमच्या मनगटाच्या इथे बघा हात लावा तर तुम्हाला असे नाडीचे ठोके ऐकू येतील, थ्रोबिंग्स ऐकू येतील बघा. किंवा श्वास घेतल्यावरती आपली छाती अशी फुगते. काय होतं, छाती का फुगते? कारण आपल्याला श्वासाने जी हवा घेतो ती आपण शरीराच्या आत घेतो. मग आपली आतली इंद्रिय कशी आहेत त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. किंवा आपण जी नाडीचे ठोके ऐकतो ते आतमध्ये कसं त्याचं हालचाल किंवा कसं वर्क होतं ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. इंटरनल ऑर्गन. वी हॅव मेनी टास्क टू डू. वी कॉज सर्टन स्पेसिफिक पार्ट ऑफ अ बॉडी टू डू देम. आपल्याला निरनिराळी कामे करायला लागतात. ती कामे म्हणजे आपल्या शरीराला ती करण्यासाठी आपल्या शरीराचे ठराविक भाग आपण वापरतो. बघा, कॅन यू रिकॉल मध्ये दिलंय कॅन यू रिकॉल विच पार्ट ऑफ अवर बॉडी डू यूज फॉर फॉलोइंग? कोणत्या कोणत्या कामासाठी काय काय वापरतो बघा. पोहणे, पाहणे, सीइंग म्हणजे पाहणे. पाहण्यासाठी काय वापरतो आपण? आपले आईज. वॉकिंगसाठी लेग्स. हिअरिंग ऐकण्यासाठी इयर. आणि रायटिंगसाठी आपला हँड वापरतो. व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन? गिव्ह सम एक्झाम्पल. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे काय? जे आपल्या शरीराच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत, आपल्या डोळ्यांनी दिसत आहेत ते आपले एक्सटर्नल ऑर्गन. हँड, लेग्स, हेड, चेस्ट, स्टमक, तसंच आपले हेड हे सगळे आहेत. नेक हे आपले एक्सटर्नल ऑर्गन आहेत. विच पार्ट ऑफ अवर बॉडी कॉल सेन्सरी ऑर्गन? सेन्सरी ऑर्गन कोणते आहेत? आईज, नोज, स्किन, इयर आणि आपली टंग हे आपले सेन्सरी ऑर्गन आहेत. त्यांना आपण असं का म्हणतो? कारण त्याच्यामुळे आपण विविध सेन्सचा अनुभव घेऊ शकतो. अ पार्ट ऑफ बॉडी दॅट इज यूज टू परफॉर्म सर्टन फंक्शन इज कॉल्ड अन ऑर्गन. वी यूज our leg to walk, hence our leg are our organ for walking. We use our ear for hearing, hence our ear are organs for hearing. म्हणजे पहा, आपण एखाद्या कामासाठी विशिष्ट शरीराचा भाग वापरतो, अवयव वापरतो, त्याला इंद्रिय म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरतो, पाय हे आपले अवयव आहेत. आणि ऐकण्यासाठी कान वापरतो, म्हणजे कान हे ऐकण्याचे अवयव आहेत. पाय हे चालण्याचे अवयव आहेत, कान हे ऐकण्याचे अवयव आहेत. ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ द बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. इयर, नोज, आर्म, लेग्स आर ऑन आउटसाइड ऑफ द बॉडी, हेन्स दे आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. They can be easily seen. Organs that make us aware of a situation around us are called sensory organ. Eyes, ear, nose, tongue and skin are our sensory organ. म्हणजे एक्सटर्नल ऑर्गन कोणते? की जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत, बाहेर आहेत शरीराच्या, त्याला म्हणायचं बाह्य अवयव. कान, नाक, हात, पाय हे बाहेरचे अवयव आहेत, कारण ते आपल्या डोळ्यांनी सहज दिसतात, म्हणून त्यांना म्हणायचं बाह्य अवयव. आणि ज्या ऑर्गनच्या मदतीने आपण आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते त्याला म्हणायचं सेन्सरी ऑर्गन. म्हणजे आजूबाजूची परिस्थिती म्हणजे फील होतं किंवा दिसतं किंवा ऐकू येतं किंवा स्मेल होतं, हे सगळे आपले सेन्सरी ऑर्गन कोणते? आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. पहा, इथे सम एक्सटर्नल ऑर्गन दिलेले आहेत तुम्हाला. हे 5 सेन्सरी ऑर्गन. आणि जे एक्सटर्नल सगळे आहेत, सेन्सरी ऑर्गन सुद्धा एक्सटर्नल ऑर्गन मध्येच येतात. बाकी सेन्सरी ऑर्गन आणि हँड, लेग्स हे सगळे एक्सटर्नल, जे बाहेर आहेत ते एक्सटर्नल. आता आपण या लेसन मध्ये काय बघणार आहोत तर इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन, अन ऑर्गन दॅट इज सिच्युएटेड इनसाइड द बॉडी. इट कॅनॉट बी सीन फ्रॉम आउटसाइड. बाहेरून दिसत नाहीत, जे आपल्या शरीराच्या आत असतात त्याला म्हणायचं इंटरनल ऑर्गन. म्हणजे आपली जी स्किन आपण बघितलेलं लास्ट लेसनमध्ये स्केलेटन आणि स्किन वरती आवरण आहे, तर ह्याच्या आत, स्किनच्या आत, बॉडीच्या आत जे आपले अवयव आहेत त्याला म्हणायचं इंटरनल ऑर्गन, जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण बघितलेलं की बोन्स पाहण्यासाठी आपल्याला फ्रॅक्चर बोन्स काय करायला लागतं? एक्सरे काढायला लागतो, कारण डोळ्यांनी दिसतं का कुठे फ्रॅक्चर आहे? ते आतमध्ये आहे ना, दिसतं का आपल्याला? ते नाही. मेनी फंक्शन ऑफ अवर बॉडी गो ऑन इनसाइड द बॉडी.
a network of blood vessel is spread throughout the body. Blood vessel through them continuously. The air we breathe in is carried to all parts of the body through the blood. The food that we eat is digested. These functions are carried out by different organ called internal organ. Let us learn a few things about them. बघा, बरीचशी शरीराचे जे फंक्शन्स असतात ते शरीराच्या आतल्या भागात चालतात. आपल्या पूर्ण बॉडीभर ब्लड व्हेसलचं जाळं पसरलेलं आहे. तुम्हाला मगाशी लिस्टला जी तुम्ही हे बघितली बघा, वेन्स दिसते, अशा पद्धतीचं शरीराच्या पूर्ण स्किनच्या खाली आपल्याला हे ब्लड व्हेसलचं जाळं पसरलेलं आहे. त्याच्यातून आपलं ब्लड हे सतत फिरत असतं. तसंच आपण श्वासाद्वारे हवा आत घेतो, ब्रीथ करतो आणि ती पूर्ण शरीरात पोहोचवली जाते. हे सुद्धा इंटरनल ऑर्गन्स काम करतात. तसंच जे अन्न खातो त्याचं डायजेशन होतं ते सुद्धा इंटरनल ऑर्गन काम करतात. ही कामे वेगवेगळी इंटरनल ऑर्गन करतात, म्हणजे वेगवेगळे ऑर्गन्स करतात, त्यालाच आपण इंटरनल ऑर्गन म्हणतो. पहा, स्पेशल स्पेस फॉर इंटरनल ऑर्गन म्हणजे इंटरनल ऑर्गनसाठी खास जागा बघा. इथे तुम्हाला दिलंय सम बिस्किट्स पुट्स इन अ ग्लास जार. द जार वॉज शेकन अँड टर्न आउट. व्हॉट हॅपन टू द बिस्किट. म्हणजे आता बघा, काचेच्या बरणीत बिस्किटं ठेवून जोराजोरात हलवली तर काय होईल? बिस्किटांचा चुरा होईल की नाही? या बरणीमध्ये बिस्किटांचा पहा चुरा झालेला आपल्याला दिसेल. जर जोराजोरात हलवली तर बिस्किटं तुटतील. पुढे काय सांगितलंय बघा, अ पॅक ऑफ बिस्किट वॉज शेकन इन सम वे. व्हॉट हॅपन टू द बिस्किट. म्हणजे बिस्किटचं पूर्ण पॅक बघा, हा इथे तुम्हाला पॅक दाखवले बिस्किटचं. बरणीत बिस्किटं सुट्टी टाकली तर ती तुटतील, पण अख्खा बिस्किटचा पॅक हलवला तर बिस्किटं तुटतील का? तुम्ही बिस्किटचं पुडा जो असतो पॅकेट ते आणलं आणि जोराजोरात हलवलं हातामध्ये धरून, बिस्किटं फुटतील का? नाही. तेच जर बरणी टाकली तर बरणीतली बिस्किटं आपण हलवून केली तर बिस्किटं तुटतील. द बिस्किट इन अ जार ब्रेक इन टू पीसेस बट नॉट द वन इन द पॅक. म्हणजे पॅक मधलं फुटणार नाही. बघा, इथे आता आपल्याला एक हे दिलेलं आहे, the organ inside the body that perform certain important bodily function need to secure. The structure of our body is some that our internal organ can remain in their place no matter how much we move. They are hollow shape for their organ inside the head and the torso. They are called cavities. The cavity inside the head is called cranial cavity. म्हणजे बघा, आपण जे मगाशी उदाहरण बघितलं बिस्किटांचं, त्याचाच इथे रेफरन्स देऊन शरीराच्या आतली महत्वाची कामे करणारी इंद्रिय ही सुरक्षित राहायला हवीत. आपण कितीही हालचाल केली तरी ती इंद्रिय जागच्या जागीच राहायला हवीत अशी आपल्या शरीराची रचना असते. त्यासाठी डोके म्हणजे आपलं हेड आणि बॉडी याच्यामध्ये एक पोकळ जागा ठेवलेली असते इंटरनल ऑर्गनसाठी. म्हणजे बघा, आता इथे काय केलेलं आहे, इथे पण बिस्किटं बघितली बघा, ही इथे काय केली, बिस्किटं हलवल्याने तुटली, पण ही बघा इथे प्रॉपर पॅकिंग आहे त्याचं. एकाला एक बिस्किट व्यवस्थित जागेत ती आहे, त्याला हलायला जास्त जागाच नाहीये की तुटायला. तशाच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन अशा पद्धतीने त्या जागेत, रिकाम्या जागेत असतात, सिच्युएटेड केलेले असतात की आपण कितीही हल्लो, उड्या मारल्या, आपण खेळलो, धावलो तरी त्या आतल्या ऑर्गनला काहीही त्रास होणार नाही. अशा पद्धतीने जागा असते. आणि द कॅव्हिटी इनसाइड द हेड, हेडमध्ये जी कॅव्हिटी असते त्याला क्रॅनियल कॅव्हिटी असं म्हणतात. बघा, हेडच्या आत जी कॅव्हिटी असते क्रिनियल कॅव्हिटी, क्रिनियल कॅव्हिटी असं म्हणतात त्याला. तसंच बघा, अजून 3 तुम्हाला कॅव्हिटी म्हणजे 3 स्पेस दिलेले आहेत. पहा इथे थोरॅसिक कॅव्हिटी आहे. चेस्टच्या इथे बघा आपल्याला दिसते ही थोरॅसिक कॅव्हिटी. नंतर आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी आणि क्रिनियल कॅव्हिटी. अशा 4 कॅव्हिटी आहेत. कॅव्हिटी म्हणजे रिकामी पोकळी, त्याच्यामध्ये आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत. हे सेफली सिच्युएटेड असतात की आपण कितीही हल्लो, कितीही धावलो, कितीही पळालो तरी ते आपले हलत नाहीत. आता ह्याच्याविषयी आपण प्रत्येकाविषयी सेपरेट माहिती घेणार आहोत. बघूया पुढे. The cavity in the torso of 3 parts. The cavity in the chest is called thoracic cavity. म्हणजे जी चेस्टच्या इथे आहे ती thoracic cavity आपण बघितली. The cavity inside abdominal has 2 parts. They have abdominal cavity and pelvic cavity. Abdominalचे इथे 2 पार्ट झालेले आहेत बघा, abdominal cavity and pelvic cavity.
All internal organs of a body are situated in these cavities. They are situated in such a way that they will not leave their place and move here and there. बघा, म्हणजे इथे जसं बिस्किट बघितलं की त्याची प्लेस ते सोडत नाहीत, इथे सोडतायत म्हणून ते तुटतायत, बरोबर ना. मग आपले इंटरनल ऑर्गन अशा पद्धतीने सिच्युएटेड केलेले आहेत की आपण कितीही हल्लो तरी ती आपली जागा सोडू शकत नाहीत. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिलेलं आहे ऑसोफॅगस. द ऑसोफॅगस म्हणजे ग्रासनलिका. बघूया त्याच्याविषयी. कॅन यू टेल मध्ये तुम्हाला दिलंय, अ मॅन इज फिलिंग अ वॉटर फ्रॉम अ टॅप into a drum. A drum is some distance away from a tap. Still the water from a tap is flowing into drum. What is this so? म्हणजे एक माणूस आहे, हे बघा, हे काका काय करतायत तर हे नळातून एका टँक मध्ये, एक टाकी आहे त्यात पाणी टाकतायत, पण नळ आणि टाकी बघा, हे टॅप आणि ही टँक ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स मधून हे पाणी कसं येतं, त्यांनी इथे काय केलंय, पाईप फिट केलाय बघा, एक नळी फिट केली. या नळी याच्या साहाय्याने ते एक त्याचा टोक आहे टॅपला आणि एक टोक कुठे सोडलाय, टँक मध्ये, ते पाणी टँक मध्ये भरतायत. बघा आता हे एक्झाम्पल तुम्हाला का दिलंय पहा. अ पिक्चर अलॉंग साइड शोज टू इंटरनल ऑर्गन्स, द माउथ अँड द स्टमक. These organ helps in digestion of food. The stomach is situated in the abdominal cavity. There is a tube of thoracic cavity to transport food from mouth to stomach. It is called the esophagus or a, बघा इथे, ऑसोफॅगस ऑर द गलट. म्हणजे बघा आपल्या तोंड आकृती दाखवली बघा इथे तुम्हाला, माउथ मधून हे स्टमक मध्ये, माउथ मध्ये जे खातो ते स्टमक मध्ये पोचवण्याचं काम कोण करतं, तर ही जी ट्यूब आहे, मगाशी आपण बघितलं पाणी कसं इकडून येते, तसंच ही ट्यूब तोंडातून आपल्या ह्या स्टमक पर्यंत फूड पोचवण्याचं काम करते. तिलाच म्हणतात ऑसोफॅगस. काय म्हणतात, किंवा गलट, ऑसोफॅगस किंवा गलट. आपल्या ह्याच्यातून तोंडातून घास आपल्या स्टमक पर्यंत. पहा, वी यूज अवर माउथ टू ईट अवर फूड. द टंग टेल्स द टेस्ट ऑफ द फूड. वी च्यू फूड विथ अवर टीथ. ॲज वी च्यू इट अवर सलायवा मिक्स विथ द फूड. ॲज अ रिझल्ट फूड फॉर्म अ मॉइस्ट बॉल. इट इज easily swallow with a soft ball. The food passes through a throat into esophagus. The wall of esophagus is flexible. This makes it possible to carry food from throat to the stomach easily. म्हणजे आपण बघा तोंडामध्ये आपण समजा भात किंवा चपाती खातोय, आपण डायरेक्ट गिळतो का, नाही, ती चावतो. जिभेमुळे आपल्याला टेस्ट करते की एखादी गोष्ट छान आहे, आपल्याला आवडते, गोड आहे, कडू आहे, हे जिभेला कळतं. आणि मग दातांनी ते घास चावतो. त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते, म्हणजे लाळ आपली मिक्स होते. लाळेमुळे तो अन्नाचा गोळा, चपाती बघा सुकी असते पण गिळताना ते सुकी गिळतो का, नाही, त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते आणि लाळ मिक्स होऊन अन्नाचा एक गोळा होतो, बॉल होतो. आणि मग तो बॉल आपल्या ह्या ज्या ऑसोफॅगस आहे ह्याच्या मार्फत ही फ्लेक्झिबल असते. ती फ्लेक्झिबल असते, थोडी मोठी कमी जास्त ही होते, ती फ्लेक्झिबल आहे, ती लवचिक. मराठीमध्ये त्याची जी हे असते वॉल ती लवचिक असते. त्यामुळे आपण जो घास खातो तो आपला घास ह्या तोंडापासून पहा इथे आपल्या स्टमक पर्यंत पोचवला जातो. पहा पुढे बघूया आपण. तुम्हाला डू यू नो म्हटलेलं आहे. अ जर्नी ऑफ फूड इन our body begin in the mouth. The internal organ in the abdominals help to digest it. The undigested unwanted part is passes out through a anus in the form of feces. That is the journey of food end. म्हणजे बघा आपण बघितलं की आपण अन्न खातो तोंडामध्ये, त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होते आणि आपल्या स्टमकमध्ये जातं. स्टमकमध्ये गेल्यावरती परत ते सगळं एकत्र मिक्स होतं. तुम्हाला आपण मिक्सरला कसं ज्यूस काढायचं आहे, आपल्याला ऑरेंज ज्यूस आपण काय करतो, ऑरेंजचे चिप्स करून मिक्सरला टाकतो, तशाच पद्धतीने आपण तोंडामध्ये जे काय खायचं ते सगळं तोंडात टाकतो, चावतो आणि त्या नळीमधून आपण ते आपल्या स्टमकमध्ये जातं. स्टमकमध्ये गेल्यावरती तिथे जसं आपण मिक्सर फिरवतो तसं ते स्टमकमध्ये ती प्रोसेस होते आणि आपलं ब्लड हे म्हणजे आपण जे अन्न खाल्लंय ते फिल्टर होतं. आपण गाळतो कसं ज्यूससाठी, ज्यूस गाळतो की नाही, तसं ते ब्लड आपण जे फूड खाल्लंय ते सुद्धा गाळलं जातं, फिल्टर केलं जातं. आणि फिल्टर केल्यावरती जो लिक्विड फॉर्म खाली येतो ज्यूस सारखा, तो आपल्या ब्लड मध्ये मिसळला जातो आणि जो वरती आपण गाळणीमध्ये आपण गाळल्यावरती राहतो बघा, घाण ती सगळी चोथा आपण टाकून देतो, तो फॉर्म आपला अनडायजेस्टिव्ह पार्ट असतो, तो अनवॉन्टेड पार्ट असतो, तो ॲनसद्वारे
बाहेर टाकला जातो फेसेसच्या स्वरूपात. मी सकाळी टॉयलेटला आता की नाही सगळे ते सगळं अनवॉन्टेड जो पार्ट असतो तो आपण बाहेर टाकतो आणि जो आपण म्हटलं की लिक्विड पार्ट गाळून घेतो तो ब्लडमध्ये मिक्स होतो. Food travel through a pipe-like pathway from the mouth to anus. It is called alimentary canal. It is about 9 meter long. It is made up of a number of internal organ. म्हणजे बघा काय सांगितलं तुम्हाला की तोंडापासून ते अॅनस पर्यंत एक नळिके मार्गे हा आपला प्रवास चालू असतो खाण्याचा. ह्यालाच काय म्हणतात तर एलिमेंटरी कॅनल. आणि हा 9 मीटर लांबीचा तोंडातून अॅनस पर्यंत जाईपर्यंत हा 9 मीटर लांबीचा असतो. त्याच्यामध्ये निरनिराळे इंटरनल ऑर्गन असतात. या ऑसोफॅगस हा या एलिमेंटरी कॅनलचा एक भाग आहे. आपण आता बघितलं ना तर इथून सुरुवात केल्यापासून आपण फक्त हा पाथ बघतोय तो स्टमक पर्यंत, पण इथून तो अॅनस पर्यंत 9 मीटरचा हा पूर्ण असतो. तोंडात घेतल्यापासून फिल्टर होईपर्यंत बाहेर फेसेस टाकण्यापर्यंत. आणि त्याचा एक भाग आहे ऑसोफॅगस. या पूर्ण सिस्टीमचा एक भाग आहे ऑसोफॅगस म्हणजेच अन्न ग्रासनलिका त्याला मराठीमध्ये म्हणतात.